नमस्कार, मी आहे तन्वी आणि तन्वीज बेक्स मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज मी बनवत आहे डच चॉकलेट फ्लेवरचा केक होता आणि केक होता एनिव्हर्सरी केक। तर एनिव्हर्सरी होती माझ्या मैत्रिणीचीच, तिच्या लग्नाला 25 वर्ष पूर्ण झाले, तर त्यासाठी आम्ही केक बनवलेला होता। तर हा केक होता डच चॉकलेट फ्लेवरचा, कारण चॉकलेट केक आवडतो त्यांना म्हणून। तर आता मी केकचं बनवते। पहिला क्रम्बल कोट तयार करून घेते। तर स्पॉन्जचे 3 लेअरमध्ये कटिंग करून घेतले आणि त्याला सोकिंगसाठी यूज केलेले आहे शुगर सिरप आणि स्पॉन्जला मी थोडं लावून घेतलेलं आहे गनाश आणि नंतर मग मी डच क्रीम लावून घेतली आणि नंतर मग फिलिंगमध्ये यूज केलेले आहे गनाश आणि चोको चिप्स। तर असं मी 3 लेअरमध्ये करून घेतलं आणि माझं असं क्रम्बल कोट रेडी झालं आहे। तर क्रम्बल कोट रेडी झाल्यानंतर मी याला 10 ते 15 मिनिटांसाठी ठेवून देणार आहे सेट करायला फ्रीजमध्ये। आणि नंतर मी हे पहिला टॉपर कटिंग करून घेते। तर मला बऱ्याच वेळा एक प्रश्न विचारलेला जातो की तुम्ही टॉपरचे पेपर टॉपर कसे करता। तर मी पेपर करतो, त्या ह्या पेपरला म्हणतात फोटो प्रिंट पेपर। आपण झेरॉक्समध्ये आपण दुकानातून हे काढून घेऊ शकतो। आपल्याला जसं हवं तसं आपण कोलाज तयार करून घ्यायचं, जेवढी साईज पाहिजे तसं, आणि मग असं आपण प्रिंट काढून घ्यायची आणि मग ती प्रिंटला जेव्हा पाहिजे असेल तेव्हा आपण ते कटिंग करून यूज करू शकतो। बाकी राहिलेला आपण पेपर असतो ते ठेवून देतो। जे रेडीमेड टॉपरही मिळतात अशी दुकानामध्ये जिथे केकचं मटेरियल मिळतं तर ते थोडे कॉस्टली असतात, त्यामुळे आपली केकची प्राइस पण वाढते। म्हणून त्याच्यासाठी मी असं फोटो प्रिंटचं करून घेते, तर थोडं कॉस्ट कमी होते आपल्या केकची। तर त्यासाठी आता माझा केक टॉपर रेडी झाला, तर मी आता ह्याला साईडला ठेवून देते आणि मी आता फायनल कोटिंग करते। फायनल कोटिंगसाठी यूज करते व्हाईट क्रीम, आणि व्हाईट क्रीम मी अशी पहिली टॉपला लावून घेतली, नंतर साईडला लावून घेतली पॅलेट नेपच्या साह्याने। नंतर मी करून घेतलेले प्लेन फिनिशिंगच केलेली आहे, कारण मला वरती रोज करायचे होते आणि फ्रंटला जो मी कटिंग केलेला टॉपर आहे तो लावणार होती, म्हणून मी असं प्लेन फिनिशिंग करून घेतली। नंतर त्यावरती मी एक्सेस क्रीम काढून घेतली आणि स्विरल पॅटर्न केलं आहे। स्विरल पॅटर्न केलेलं आहे मी स्पूनच्या साह्याने। आणि एक्सेस जी आपली साईडला क्रीम असते ते आपण केकला मोस्ट इम्पॉर्टंट असतं क्लिनिंग जशी तुम्ही जितकी चांगली केकची कराल तितका तुमचा केक खूप छान दिसतो। त्यासाठी आपण ही अशी केकची साईडने क्लिनिंग करून घेतली। आता मी रोज बनवणार आहे केकवरती, त्यासाठी मी R11चा नोझल यूज केलेला पायपिंग बॅगमध्ये। एक साईडला लावून घेतलेली पिंक कलरची क्रीम आणि एक साईडला लावून घेतलेली व्हाईट क्रीम। आणि आपण जेव्हा रोज बनवतो ना तेव्हा थोडी टाईट क्रीम हवी असते, तर आपल्या जेवढं तळ हातामध्ये बसेल तेवढीच क्रीम बसवायची, जास्त बसवायची नाही, कारण जे आपण हे केक रोज बनवतोय ते बनवता आपल्या हाताच्या हीटने क्रीम वितळून जाऊ शकते। त्यासाठी आपण एक स्पूनच त्याच्यामध्ये भरून घ्यायची क्रीम। तर मी असं रोजेस बनवलेले आहे, ते एक रोजेस बनवला, दुसरा बनवते। तर यासाठी मी पहिले छोटा आतमध्ये एक छोटा राऊंड तयार करून घेतला आणि नंतर त्याच्या साईडने असं आपण उलटे सी करत आपण रोज कंप्लीट करून घ्यायचे। तर असे मी 3 रोज बनवून लावून घेतले। नंतर मी असं एक फ्लावर बनवलेलं आहे 5 पेटल्सचं, त्यासाठी मी असं पहिलं एक छोटा सर्कल करून घेतला आणि असे पॅटल्स बनवून घेतले आणि असे पॅटल्सचे फ्लावर तयार झाले आहे। मग मी असं साईडला लावून घेतला आणि आपण नंतर जे असं लावून झाल्यानंतर मी जे कटिंग करून घेतलेला टॉपर आहे त्याला मी अशी क्रीम लावणार आहे केकला आणि त्यावरती जस्ट टच करून ठेवायचे। केकला पूर्ण चिकटवत नाही आहे मी तो, तर त्यामुळे याचे फोटो प्रिंट पेपर असल्यामुळे ह्याचं मॉइश्चरचा ह्याला काही इफेक्ट होत नाही, चांगला राहतो कडक। किती वेळही तुम्ही फ्रीजमध्ये ठेवला तरी पण, जास्त करून मोस्टली आपण रिस्क घेण्यापेक्षा जेव्हा द्यायचं असतं तेव्हा लावू शकतो, पण आपण जेव्हा द्यायचं तेव्हाच आपण एक पेपर प्रिंट लावून घेतलेली चांगली असते। तर माझे असे रोजेस झाले, नंतर मी असं डेकोरेशन करून घेतलं आणि मध्ये मी टॅग लावून घेतला हॅपी ॲनिव्हर्सरीचा, आणि माझा आता केक रेडी झाला। तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ।